मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा सर्वाधिक फटका हा रत्नागिरीच्या संगमेश्वर वासियांना बसतोय। ठेकेदाराचं नियोजन शून्य काम, प्रशासनाचं दुर्लक्ष आणि त्यामुळे थोड्याशा पावसात सुद्धा संगमेश्वर एसटी स्टँड परिसर हा चिखलमय बनतोय। त्यामुळे एकीकडे नदीचं पाणी, दुसरीकडे चिखलाचा फटका आणि त्यामुळे चिखल उपसण्यातच व्यापाऱ्यांचा दिवस जातो। त्यात पर्यायी मार्ग नसल्यानं इथं सतत वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे इथले नागरिक, व्यापारी त्याचबरोबर वाहन चालक हे सगळेच मेटाकुटीला आले। आमच्या उद्रेकाची सरकार वाट पाहतंय का असा संतप्त सवाल इथले ग्रामस्थ विचारतायत। या संगमेश्वर मधील ग्रामस्थ व्यापाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। मुंबई गोवा महामार्गाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं आहे आणि ठेकेदारांच्या गलथान कारभाराचा फटका जो आहे तो ठिकठिकाणी ग्रामस्थ, व्यापारी असतील किंवा वाहन चालकांना बसताना दिसतोय। संगमेश्वर तालुक्यामध्ये देखील याचा मोठा फटका ग्रामस्थांना बसताना पाहायला मिळतोय। विशेष करून संगमेश्वर बसस्टँड जे आहे त्या परिसरामध्ये जे खोदकाम झालेलं आहे त्या परिसरात थोडा जरी पाऊस पडला तरी संपूर्ण माती जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये येते, बाजारपेठेमध्ये येते आणि त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होताना पाहायला मिळतात। व्यापारी जे आहेत ते मेटाकुटीला आलेले आहेत आणि इथले जे वाहन चालक आहेत ते देखील वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे देखील त्रस्त झालेले आहेत। काय नेमकं सांगाल, कारण गेल्या अनेक वर्ष पाहतोय काम रखडलेलं आणि विशेषतः संगमेश्वरमधली परिस्थिती काय सांगाल? संगमेश्वरमध्ये ही जी सगळी परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टर असेल, त्यानंतर संबंधित अधिकारी आहेत, यांना वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे। इथल्या व्यापाऱ्यांनी वारंवार पत्रव्यवहार केला, व्यापाऱ्यांनी निवेदन दिले, व्यापाऱ्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेत, पदाधिकाऱ्यांना दिले, सगळ्यांना दिलेत। परंतु आजची जी परिस्थिती आहे ही आजची परिस्थिती आमच्या या कोकणाचा विकास होतोय की लोक उपासमारी करतात अशी परिस्थिती त्यांच्यावरती येऊन टेपले। पूर्ण एप्रिल मे महिना जो असतो, मार्च एप्रिल मे महिना हा सीझन असतो, परंतु ह्या सीझनमध्ये ह्यांना धंदा करता आला नाही, कारण ह्यांची इथं कामं उलट्या पद्धतीने झाली, ट्रॅफिक जास्त चालू, त्याच्यामुळे इथं कोणालाही लोक थांबत नव्हते। आता गणपतीचा सीझन येतोय, गणपतीच्या सीझनमध्ये अशाच पद्धतीचं जर चिखल असेल तर लोक कशी येतील? आज हे गेली 15 दिवस पाऊस पडायला लागला, अवकाळी पाऊस पडतोय आणि आता हा रेग्युलर पाऊस पडतोय। याच्यामध्ये फक्त व्यापाऱ्यांचं एकच काम आहे, तिकडून नदीचं पाणी भरतं, इकडून हे डोंगरावरचं आणि हायवेचं जे सगळं पाणी आहे तो चिखल जातो। हा चिखल, नदीतला चिखल आणि हा इथला चिखल काढण्यामध्येच व्यापाऱ्यांचा वेळ जातोय। फक्त चिखल काढणे आणि सारखी साफसफाई करणे, गिरायकांकडे बघणे नाही, म्हणजे दुकान टाकून उपासमारीची वेळ अशी वेळ आलेली आहे। आणि ह्याला मुख्य जर कोण प्रॉब्लेम असेल तर हा जो ठेकेदार आहे MEP कंपनीचा, कुठल्याही पद्धतीचं कोणाला जुमानत नाहीत। त्यामुळे ह्याच्यावरती प्रशासनानं लवकरात लवकर लक्ष द्यावा अशी विनंती, अन्यथा कायदा कधीतरी या सगळ्या लोकांना हातात घ्यावा लागेल। मोठा फटका आम्हाला इथे बसतो आणि कधीतरी आमचा उद्रेक होईल असं संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या इथल्या ग्रामस्थ असतील, व्यापारी असतील किंवा नागरिकांमधून उमटताना पाहायला मिळत आहेत। राकेश गुडेकर, NDTV मराठी, संगमेश्वर, रत्नागिरी।